नांदेड़ के सेशन कोर्ट में लोक अदालत का एहतमाम किया गया। लोक अदालत में एक माजूर फरियादी सुमित शिवाजी पवार का मामला भी सामने आया। सुमित शिवाजी पवार के साथ भोकर रोड पर हादसा पेश आया था, जिसने इन्हें माजूर कर दिया और इन्हें व्हील चेयर पर ला बिठाया। फरियादी सुमित शिवाजी पवार ने नुकसान भरपाई के लिए अपना दावा पेश किया। एडवोकेट शेख शकील ने सुमित की जानिब से पैरवी की, जबकि इंश्योरेंस कंपनी की जानिब से एडवोकेट SV रहरेकर ने पैरवी की। दोनों फरीकैन के इत्तेफाक से इस मामले को लोक अदालत में पेश किया गया। डिस्ट्रिक्ट जज NV नावेकर, DJ बांगर, DJ चंद्रशेखर मराठे, खातून जज दिलजीत कौर व दीगर जजेस ने मामले की समाअत करते हुए इंश्योरेंस कंपनी को हिदायत की कि फरियादी को 25 लाख रुपए दिए जाएं। इस मामले की कामयाब पैरवी करने पर सुमित शिवाजी पवार ने एडवोकेट शेख शकील से इजहार तशक्कुर किया। आज राष्ट्रीय लोक अदालतमध्ये सुमित पवार नावाचे एक अपघातग्रस्त व्यक्ती होते। त्यांचा दिनांक 9 डिसेंबर 2020 रोजी अपघात झाला होता आणि त्यांनी मोटर ॲक्सिडेंट क्लेम दाखल केलेला होता। त्यांचे वकील शेख शकील हे आहेत आणि इन्शुरन्स कंपनीचे वकील राहेरकर साहेब आहेत। तर दोघांनीही लोक न्यायालयामध्ये आज सहकार्य करून हे मॅटर आपापसात तडजोड करून संपवलेला आहे। त्यांचा एकूण 50 लाखाचा क्लेम होता, त्यांनी तो 25,50,000 मध्ये सेटल केलेला आहे। दोन्ही पक्षकारांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। त्यांनी लोक न्यायालयाचा पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे। तसंच आपण सर्वांनीही लोक न्यायालयाचा उपयोग करून घ्यावा आणि आपली प्रकरणं तडजोडीने लवकरात लवकर मिटवावीत। धन्यवाद। हा जो क्लेम होता, हा जो दावा होता तो एका इंजुर्डचा होता, जखमी झालेल्या माणसाचा होता। जनरली असं म्हणलं जाते की जखमीच्या केसेसमध्ये जास्त पैसे दिले जात नाहीत, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की इन्शुरन्स कंपन्या हे सर्व पाहतात की त्या व्यक्तीला काय मार लागलेला आहे, त्याचं गांभीर्य काय आहे, हे सर्व पाहून ते कॅल्क्युलेशन करतात आणि पैसे देतात। या प्रकरणामध्ये या अर्जदाराला अतिशय गंभीर मार होता। आजही आपण पाहता की तो व्हीलचेअरवर आलेला आहे, म्हणून विमा कंपनीनं त्याला जे आहे ते सगळे मिळून 25,50,000 रुपये दिलेत आणि असा प्रयत्न केला आहे की त्याच्या आयुष्यात त्याला जे ह्याचा फायदा व्हावा, तो लवकर बरा व्हावा आणि पूर्वीसारखं तो जीवन जगावा। लोक अदालत नुकसान भरपाई जो मोटर एक्सीडेंट क्लेम्स ट्रिब्यूनल के सामने एक मैटर आया। सुमित पवार नामक व्यक्ति, इसका एक्सीडेंट हो गया था और वो बहुत बुरी तरह से जख्मी हो गया था। उन्होंने 50 लाख रुपए का क्लेम किया था, लेकिन लोक अदालत के माध्यम से यूनिवर्सल इंश्योरेंस कंपनी की तरफ से रायरकर सर और पिटिशनर के तरफ से पवार की तरफ से शील वकील साहब, इन्होंने काम देखे और इनको लोक अदालत के माध्यम से 50 लाख के बदले 25 लाख भी मिला, तो भी उन्हें झटपट ये न्याय मिला हुआ है और प्रोसीजर में उनको ज़्यादा टाइम नहीं लगेगा। अभी ये जो सेटलमेंट अमाउंट है ये भी जल्दी से जल्दी उनको डिसबर्स कर दी जाएंगी। तो इस तरह से लोगों को मुफ्त में और जल्दी से जल्दी फैसला लोक अदालत के माध्यम से मिलता है। इसीलिए मेरी सभी से अपील है कि आप लोक अदालत के माध्यम से अपने ज़्यादा से ज़्यादा मैटर समझौता कीजिए और अपना टाइम और पैसा दोनों बचाइए। धन्यवाद। लोक न्यायालयाच्या निमित्ताने आज आमचे पक्षकार सुमित शिवाजीराव पवार यांचं भोकरला जाता वेळेस अपघात झाला होता। यांना अपघातामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली होती आणि त्या अनुषंगाने सन्मान्य न्यायालयासमक्ष नुकसान भरपाईचा अर्ज दाखल केला होता। यामध्ये युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनीचे वकील साहेब राहेरकर साहेब आणि पिटिशनर वकील मी शेख शकील यांनी काम पाहिलं। हे सदरचं प्रकरण हे इंदापूरकर अडॉक DJ यांच्या कोर्टामध्ये होता आणि कंपनीने तडजोड करून याच्यामध्ये पक्षकाराला जी गंभीर दुखापत झाली, ॲक्सिडेंट 2021ला झाला, आज 2023 झालं, त्यांची तरी इनॅबिलिटी आहे त्याची, ते बघून त्यांना रुपये 25,50,000 रुपये त्यांना नुकसान भरपाई म्हणून मंजूर केलेलं आहे। यासाठी मी इन्शुरन्स कंपनीचा आणि सर्व जजचा मी आभारी आहे या संदर्भात।